शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने, भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वेश्वराच्या कृपेने, श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींच्या अनुष्ठान परंपरेप्रमाणे आणि आपल्या 16 वर्षाच्या तपश्चर्याच्या काळामध्ये वेद, पुराण, वेगवेगळ्या प्रकारचे उपनिषद, चांगल्या प्रकारचे सद्ग्रंथ आणि याचं अध्ययन केलं, वाचन केलं आणि त्या ग्रंथातून जे काही विशिष्ट प्रकारचं स्तोत्र आहे, मंत्र आहे, स्तोत्र मंत्र याच्यामध्ये विज्ञान आहे, हा भाग सद्गुरू जनार्दन स्वामींना आणि समजला. म्हणून तारकाशी काही मंत्र, तारकाशी काही स्तोत्र, तारकाशी काही भगवंताची स्तुतिरूप, या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे नित्यनेमी आहे. नित्यनेमानं करणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून तीच परंपरा सद्गुरू जनार्दन स्वामींच्या महानिर्वाणापासून ही नागपंचमी या श्रावण महिन्यातील आणि पवित्र महिन्यातील परंपरा श्री क्षेत्र नाशिक राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम तपोवन नाशिक आणि सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या संयोगातून होत आहे. यासाठी आपण सर्व आणि आश्रमात यायला सरकारच्या नियमाप्रमाणे बंदी असल्यामुळं घरीच नित्यनिमित्तीचा पाठ तुम्ही ऐकता आहात किंवा त्यानिमित्तानं सद्गुरू जनार्दन स्वामीच्या शक्तिस्फूर्तीनं काय जे काही आणि नित्यनिमित्तीवर म्हणा निरूपण करता येईल ते करण्याचा प्रयत्न सद्गुरू जनार्दन स्वामी या देहाकडून करून घेत आहे. त्यानिमित्तानं सर्व गुरुबंधू भगिनींना आणि व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. हे कार्य आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि ठाकरे बंधू, आवनकर बंधू, सोपान भाऊ, समाधान हे सर्व मंडळी आणि प्रयत्न करत आहे. थोडंफार टेक्निकल आणि प्रॉब्लेम असतात, हळूहळू समजायला लागतं. समस्या ही शोधाची जननी, समस्येमधूनच शोध लागतात. म्हणून ही मंडळी अतिशय अंतःकरणपूर्वक सेवाभावाने करतायत, म्हणून त्यांना वंदन आहे, नमस्कार आहे. भजनी मंडळामध्ये आदरणीय सद्गुरू साहेबपरायण, हरिभक्तपरायण श्री शिवराम महाराज, श्री लक्ष्मण महाराज, श्री जनार्दन महाराज, श्री अजय महाराज, सर्व भजनी मंडळ सांप्रदायिक मंडळीला जय हरी, जय जनार्दन. भेग भगवान आमचे संन्यस्त गुरुबंधू कोणी पाहत असतील किंवा नंतर ऐकत असतील, आमच्या दशनाम संन्यासी परंपरेप्रमाणे त्यांना ओम नमो नारायण आहे आणि त्यामध्ये विशेष आणि विशेष श्री संतोषगिरी महाराज आणि भजनाच्या साथीनं काहींना भजन आवडतं, काहींना निरूपण आवडतं, काहींना विनोद आवडतात. सर्वांचं मिळून आणि मग कार्यक्रमाला विशेष अशी गोडी निर्माण होते. खूप जास्त मीठ बी चालत नाही कालवणामध्ये, जास्त गोड बी चालत नाही, जास्त तिखट बी चालत नाही. जसं मधुर आहार, रसयुक्त आहार जसं माणसं पोटभर जेवतात तसा हा प्रकार आहे. आमची चटणी भाकर आमची असेल तर तुमचं त्याच्यामध्ये पंचामृतसारखं खीर आहे, कोणाचं शिरा आहे, आजी महाराजसारखं कोणाची कांद्याची भजी आहे वाजनावर. म्हणजे अशानं ते जेवण परिपक्व होतं, म्हणजे पाचक होतं, गोड लागतं. तशा प्रकारचा हा भाग आहे. आपल्या नित्यनिमित्तीमध्ये भगवान शिवाचं वर्णन हे पहिला श्लोक ऋग्वेदातला आहे आणि चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे. 3 भाग आहे.
वरेप्सू राजाला श्री वामदेव ऋषींनी सांगितलेला उपदेश आहे तसा भक्तियुक्त वेदांताचा भाग घेतो. खूप लहानपणी मी वाचलेलं आहे. बाबाजींनी सांगितलं चंद्रकांत वाचा. ते 3 भाग आहे. एका साधकाला दिलं ते म्हणे बाबा काय भंडारे. मग आम्ही भंडारीचे. आमच्या भंडारात कोणतं माले ते साधू संगीत कुरुठा उजू सत्कर्माचे वाटत. कुरुठा म्हणजे गोडावून साठा. मग आमचं दुसरं काय भंडार राहणार आहे. हेच भंडार राहणार आहे. काय म्हणे खूप चांगलं वाचनासारखे दिलं. मग वाचनाची गोडी कमी होत चालली. आणि म्हणून त्या चंद्रकांत नावाच्या ग्रंथामध्ये अच्युतम केशवम विष्णुर्हरी सत्यम जनार्दनम हंसनारायणम चैवमेकम अष्टको नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरी पापनाशाय गोविंद मोक्षदायकम. हे भगवंताचे 8 नावं आहेत. विशेष महत्त्वाचे आहेत. जसं भगवान शिवाचे 8 नावं महत्त्वाचे. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शांबय अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. तसे 8 नावं जसं महत्त्वाचे आहेत तसं अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि. श्रीधरम माधवम गोपिका जानकी नायकम रामचंद्रम भजे. अच्युतम केशवम राम नारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवम हरि. ही भगवंताची नाममहिमा सांगण्यासाठी श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय जो आहे तो अक्षर ब्रह्मयोग आहे. त्या अक्षर ब्रह्मयोगामध्ये भगवान अनन्य भक्ताचं आणि वर्णन करताना सांगता येईल. श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय आणि 14वा श्लोक आहे. या श्लोकामध्ये भगवान प्रमेय सांगितलं पाहिजे, प्रमाण घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात श्रेष्ठ असं प्रमाण जर कोणतं असेल तर श्रीमद भगवद्गीता आहे. एकम शास्त्रम देवकी पुत्रैव एको मंत्र तस्य नमामि यानी कर्मेप्यतस्य देवस्य स्वा. भगवान महर्षी व्यास श्रीमद भगवद्गीतेचं महत्त्व निरूपण करताना सांगितले की प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातूनच आलेली आहे. भगवंताच्या श्वासातून वेद निर्माण झाले. मोठमोठ्या ऋषीमुनींनी तपश्चर्या केली. त्यांनी जे धर्मतत्व काढले ते उपनिषद. सर्वोपनिषदे गावो दोग्धा गोपाल नंदनम. सर्व उपनिषदात सगळ्यांचं सार श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्या 8व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात की अनन्य चेता सततम योमा स्मरते नित्यशः. हे नित्य स्मरणाला फार महत्त्व आहे. तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं की नित्यकर्म, नैमित्तिक कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म जो करतो ना मग त्याच्यासाठी नैमित्तिक कर्म गौण आहे. पण तुम्ही संसारी जीव आहात, नैमित्तिक कर्म तरी केले पाहिजे. हे जनार्दन स्वामींना कळत होतं की नित्य हे करू शकत नाही. नाम म्हणे आम्ही कुणब्याची पोरं रात्रंदिवस मर शेती माझी. बाबाजी पण शहाण्णव कुळेतले शेतकरी धर्मातले होते. खरं वास्तविक नामदेव महाराज शिंपी होते पण त्याने हा बंकस काय लिहिला काय माहिती. नाम म्हणे आम्ही कुणब्याची. आता कुणबी शब्द फार महत्त्वाचा आहे. कुणबी म्हणजे जात नाही. आता ती जातीमध्ये ओबीसीमध्ये घातले काय ते. मला सर्टिफिकेट काढावं लागलं म्हणून ते सर्टिफिकेट काढायला गेलो आम्ही तर ते तहसीलदारनं असं म्हणलं नाही पैसे द्या म्हणून. पण काय 8 किलोमीटर पायी तालुक्याच्या ठिकाणी गेलो. सकाळी 8 विनोदच्या सांगितलं की काय ओबीसीला फार त्रास पण काही लागतं ते सर्टिफिकेट.
पहिल्या दिवशी कामच नाही झालं, दुसऱ्या दिवशी बी नाही झालं. आता काय नाही, बस स्टँडवर झोपलो, उपवास. आता काय करायला पाहिजे. एक मिलिटरी रिटायर आला, भारद्वाज नाव होतं त्याचं. तर करबक्का बसला, गावातला आहे म्हणून. म्हणलं साहेब असं आहे, ती 2 दिवस झाले काम व्हायला तयार नाही. मी इथंच थांबलो का तू? म्हणून हो इथंच थांबलो. पावसाळ्याचे दिवस जून महिन्यात शाळा उघडते. समस्या काय असते त्याच्यातून मग कृपा कळते. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, अमुक होत नाही, मग द्यावी बुद्धी. नित्य स्मरा जनार्दना, नित्य स्मरा जनार्दना, ऐसे करेगा माझ्या मना, ऐसे करेगा माझ्या मना. जनार्दनाचे चरणी, जनार्दनाचे चरणी, मना तिथे धाव घे, ऐसे करेगा माझे मना, ऐसे करेगा माझे मना, ऐसे करेगा माझे मना. तिसऱ्या दिवशी घेऊन गेलो, आपल्याला घेऊन गेलं. 74 सालची गोष्ट आहे. कार्ड दाखल मिलिटरीतलं. असं घाबरलं तैसे. नंतर पाहिलं घ्या पोराला 3 दिवस बसून आपण टप्पे देऊन राहिलो. पण काय साहेब याचं कामाचं काय? नाही नाही या ना ताबडतोब. लगेच साहेबी करून दिले. तो बी चांगला होता सदग्रस्त. 5 रुपये काढे दिले ते. नका नका घ्या हो, मी काही केस करणार आहे तुमच्यावर. म्हणलं साहेब 5 रुपये 10 रुपये मागितले असते, मी पहिल्याच दिवशी दिले असते. मी पायी गेलो असतो, पण 3 दिवस रखडतो आणि असंच राहतं. समस्या निर्माण झाली की माणसाला कृपा कळते. समस्या ही शोधाची जन्य आहे, काहीतरी शोध लागतो. आता फार मोठी समस्या जगापुढे आहे ह्या महामारीची. तर किती प्रयत्न करून राहिले. माकडावर प्रयोग, याच्यावर प्रयोग, त्याच्यावर, याने त्याने प्रकारतील आणि शोध लागला की मग तिचा उपयोग सर्वांना होतो. आणि म्हणून समस्या निर्माण झालीच पाहिजे. समस्येतून तर जीवन आहे असं म्हटलं साहित्य, कारण की जीवन हे अडथळ्याची शर्यत आहे. असं पळणं ठीक आहे, मध्ये दगडगोटे आहेत, सरकंडीचा रस्ता आहे, कधी त्या दगडावरून कुदी मारून जावं लागतं. त्याला रेस, जी रेस आहे ती अडथळ्याची रेस आहे. तसं जीवनसुद्धा हे अडथळ्याचंच स्पर्धा आहे महाराज. आणि याच्यातून पार काढण्यासाठी कसलं तरी माणसाच्या मग अधिष्ठान पाहिजे, म्हणजेच त्याला, आणि आत्मबळ पाहिजे, मनोबल पाहिजे, बुद्धिबळ पाहिजे. आणि तिन्ही बल भगवत उपासनेने येतात हा सिद्धांत आहे. मनोबल पाहिजे, मन डळमळीत नाही व्हायला पाहिजे. करू का नको करू, करू का नको करू, सांगा मी का, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, हे करू का ते करू, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. भक्ती करुणी जो पोट भरे, तुकड्यावरे त्याला मोक्ष मिळे. हरे मानवा तू नको घाबरू, हरे मानवा तू नको घाबरू, सांगा मी काय करू, सांगा मी कोणता मार्ग धरू, सांगा मी काय करू. कोणत्याही कार्याला मनोबल पाहिजे. करायचं ना मनापासून करायचं, डळमळीत होऊ द्यायचं नाही. कोणता, संसाराचा असो, परमार्थाचा असो, द्वैत नको.
एकाग्र पाहिजे, म्हणून मनोबल पाहिजे. आणि ते मनोबलचं सामर्थ्य येण्यासाठी नीट लक्ष देऊन आहे. बुद्धिबळ पाहिजे, ठाम यथात्मान दृढनिश्चय. एकदम मनात आलं नाही हे करायचं, डळमळीत होऊ द्यायचं नाही. बुद्धी जसं आहे ना, मग ते प्राप्त करण्याचा प्रयत्न करायचा. बुद्धी ही प्रयत्नवादी आहे. मन सैरावायरा भटकतं सगळ्यालाच माहिती आहे, सगळेच सांगतात, शास्त्रसुद्धा सांगतं. पण बुद्धी त्याला आवर घालते. म्हणून उपनिषदामध्ये असं सांगितलं आहे, आत्मानं रथिनं शरीरं रथमेव तू बुद्धी तू सारथी मन प्रगर्मेवेच इंद्रियानी हयारणाहो विषयाते गोचरा. हा आत्मराज या रथावर आरूढ झाले, शरीररूपी रथावर. याला 5 घोडे आहेत, म्हणजे 5 विषय आहेत. आणि ह्या रथावर बुद्धिरूपी सारथी आहे आणि मनरूपी लगाम त्या बुद्धिरूपी सारथीच्या हातात आहे. कठोपनिषदामध्ये सांगितलं आहे. सकाळी सकाळी उपनिषदातला भाग सांगावा, कारण उपनिषदातलाच भाग श्रीमद्भगवद्गीता आहे. उपनिषद सर्वसामान्य ग्रहस्थाश्रम पुढं निरूपण करू नये, तो वेदांताचा भाग आहे. त्याला फार बुद्धीचं सामर्थ्य लागतं. त्यानंच 10 उपनिषद त्यांनाच वाचावं. संसारी जीव त्यांनी मला उपनिषद वाचायचे. आमच्या संतोषगिरी महाराज जे भाषेत सांगितलं, मी त्यांना मनातल्या मनात, तुमच्या मुळ्या फार खोल गेलेल्या आहे. बाबाजीचा शब्द आहे असं. मला ग्रस्त असून लोक काही काही असे विचारतात ना, की त्यांना उत्तर देणं थोडं त्यांचं समाधान झालं पाहिजे म्हणून आम्ही मौन धरलेलं असल्यामुळं चांगलं राहतं. पण ते मुळ्या फार खोल गेलेल्या असतात. बाबाजीच्या भाषेमध्ये ते विषय एवढं परिपक्व झालेलं आहे ना, ते किती वारा आलं तरी ती पडत नाही ती झाड. असे मुळं खोल गेले असतात. सोटमूळ फार खोल गेलेलं असतं. लग्न झालेल्याला कळेल, आजची गोष्ट सोडा. लग्न झालेलं कळेल किती खोल मुळ्या गेलेल्या असतात. हे जनार्दन स्वामीची भाषा आहे महाराज. फार असे शब्द डिक्शनरीत कुठं नाही. जनार्दन स्वामीचे शब्द डिक्शनरीत कुठं नाही. ते बेपट पोरं कुणीकडे गेलं, काय काय काही शब्द असे आहे ना, खूप गोड आहे. मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी, देह देवाचे कारणी, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. भगवत कार्य करताना सुद्धा ईश्वराला सुद्धा आणि या दुष्टांचा नाश करण्याचा हरिनारायणम दुरितिनिवारम परमानंदम सदाशिवशंकरम भक्त्या जनप्रियकत्वानं त्वा नारायणम दशम. या दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी काहीतरी सामर्थ्य पाहिजे, म्हणून भगवान नारायणाने भगवान शंकराची अनुष्ठान तपश्चर्या केली. म्हणून तुम्हाला अगोदर सांगितलं की तपेविने दैवत. तप म्हणजे काय? सत्कार्य करता वृत्ती झिजन याचं नाव तप आहे. तुम्ही सुद्धा तपश्चर्या करताय. हे शिकवण्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो. विद्या अभ्यास करण्यासाठी त्रास, इंद्रियांना त्रास सहन करण्याचं सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी आणि काहीतरी आपलं गंतव्य प्राप्त होण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे तप आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी कठून कसून अभ्यास केला नाही तर आधी 8-8, 10 तास बसतायत ही मंडळी आणि जगापुढे दाखवत आहेत. किती पुण्याचं काम आहे महाराज. काय याच्यात काय अपेक्षा आहे? बरं, ते निरपेक्ष भावनेने कर्मान्यवाधिकार असते मा फलेशु. काय फल आहे? लोकांनी पाहावं, जनार्दन स्वामीचा प्रचार प्रसार व्हावा. म्हणून देव हो, कोणतीही प्रकारची सेवा जनार्दन स्वामींनी माझ्या अंतःकरणात करून ठेवलेला शब्द आहे. उद्या परीक्षा आहे, आज जायचं आहे नाशिकहून औरंगाबादला. जनार्दन स्वामीने सांगितलं, आम्ही त्या 4-5 विद्यार्थी होतो, काही करा भाऊ रात्रंदिवस, पण एवढे 100 झाडं लावून जा. हे नारळाचं झाड लावून 1974 साली एवढे झाडं लावून जा. आमच्यातले एक जण सांगितलं, बाबाजी आमची उद्या परीक्षा आहे.
असं ते परीक्षा, पण एवढं लावून जायचं माणसं नाही कामाला. आम्ही ते रात्री सकाळपासून तर रात्रीपर्यंत ते सर्व झाडं लावले. आणि मला स्वप्न पडलं की बाबाजीनं विचारलं की एस टीनं जाणार का, एवढंच बोलले. मला तो हा प्रसंग आठवला. जनार्दन स्वामीचं गुणवर्णनाशिवाय आमच्याजवळ दुसरं काय आहे. आणि इथून बाबाजीनं सांगितलं जा भाऊ निघा भाऊ, तुम्ही धाऱ्यानं झाडं लावून निघा. समोर तिथं ठाकरे महाराज असं पलीकडं घाणी होती, म्हणजे चुनामळ्याची घाणी होती. आणि तिथून ट्रक आली आणि ती ट्रकचा चुना खाली केला. आणि ती खाली केल्यानंतर ती गाडी फसली. चिखल होता, ती गाडी फसली. आणि आम्ही विचारलं बाळा बुद्धी घेतली, निघालो. अरे अरे ते पोराला विचारलं नाही भाड्याला पैसे नाही. बाळाला ध्यान नाही राहिलं कामाच्या नादामध्ये. ती गाडी फसली तर ते आमचे बाबूराव म्हणून पोरव थांबा, ही गाडीला धक्का मारून द्या. धक्का मारलं तर ती निघा ना, पावडं घेऊन या, ते बाजूला करा ते चाका खालचं. पावडं घ्यायला इकडे, अरे इकडे इकडे. अरे भाऊ मी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही भाड्याला पैसे आहे. तुम्ही खुशाल निघून गेले, बरं झालं आली इकडे इकडे. माऊली होती त्यांना, माऊली यांना भाड्याला पैसे दे, एस टीनं जा, कशानं जा, रेल्वेनं जा. बहुतेक आम्ही रेल्वेनंच जायचं आणि बहुतेक WTचाच कार्यक्रम राहायचा. संतोषगिरी म्हणतात ना, पकडे गे तो खाना फ्री, रहना फ्री, नाही पकडे गे तो जाना फ्री. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. म्हणून द्या हो, या ठिकाणी ही सोपी भाषा आहे. अनन्य जे अशा भावनेने माझी भक्ती करतात, माझे कर्म करतात, माझी सेवा करतात. अनन्य चेता सततम यो मा स्मरति नित्यशा, जे माझं नित्य स्मरण करतात तस्याहम सुलभ पार्थ. त्यासाठी मी सुलभ आहे. सुलभ आहे म्हणजे तुमच्या सर्व समस्या सुलभ होऊन जातात. हा संसार मार्ग धरा समजा, परमार्थ मार्गामध्ये समाधान मिळतं, शांती मिळते, विशेष प्रकारची स्थिरता येते. हेच आहे, तेच मिळतं पण काही काही. आणि म्हणून भगवान नारायणाने तपश्चर्या केली भगवान शंकराची. आणि हे दुष्टांचा नाश करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुध, शस्त्र, अस्त्र हे मिळण्यासाठी. आणि मग महाराज तपश्चर्या करायचे, अनुष्ठान करायचं, तर मग थोडा त्रास सहन केलाच पाहिजे. म्हणून दररोज भगवान शंकराला 1000 कमळ व्हायचे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, शिव ओम नमः शिवाय. 1000 कमळ व्हायचे. आणि मग असे 1000 कमळ पहा तुम्ही. आता श्रावण महिना आहे, काही काही गुरुबंधू म्हणा, भाविक म्हणा, एक तरी बेलाचं पान व्हावं. दर्शनम बिलुपत्रश्यम स्पर्शनम पापनाशनम अघोरपातक संहारम एक बिल्वपत्रम शिवार्पणम त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रिधायुधम त्रिजन्म पाप संहारम एक बिल्वपत्रम अखंडे बिल्वपत्रश्यम पूजये शिवशंकरम कोटी कन्या महादान. एक मुलगी जर असेल, तिचं जर सालंकृत लग्न जर तुम्ही केलं असेल तर 1 पृथ्वी दानाचं पुण्य. कोटी कन्या महादानम, कोटी कन्याचं पुत्राचं कन्येचं दान करण्याचं पुण्य, 1 पृथ्वी दानाचं पुण्य, 1 मुलगीचं लग्न व्यवहार. मुलीला कमी समजू नका, मुलीला. आणि ती घेऊन येते, प्रत्येकाचं प्रारब्ध घेऊन येते. आणि विशेष असं असतं की कितीही प्रयत्न केला आपण, आता शास्त्र आहे तर शास्त्र पाहिलं पाहिजे, पण प्रयत्न करणं बी गरजेचं आहे, केलंच पाहिजे. संसारी जीव आहे, धडपड केलीच पाहिजे.
आणि मग एखाद दिवस तिचा ठरलेलं विचार कोण आहे तिच्याबरोबर त्याचं लग्न होणं. दशरथ राजाचं लग्न कौशल्याशी होणार आहे हे विधिलिखित होतं आणि कौशल्यपोटी राम येणार आहे हे रावणाला माहीत असताना त्याने ते कौशल्य देशावर स्वारी केली. कौशल्याला पेटीत घातलं, स्त्री हत्या करून म्हणून समुद्रात सोडून दिले. दशरथ राजा तिकडून शिकारी आले आणि त्यांनी ते पेटी पाहिलं म्हणजे हात नका लावू, मी पतिव्रत आहे, ज्यानं मला स्पर्श केला त्याला मी पती मानणार आहे. त्यानं ती पेटी उघडली आणि पेटीतून बाहेर काढताना हात दिला आणि बाहेर घेतलं. आणि तुम्ही कोण म्हणे? मी दशरथ राजा म्हणून मी कौशल देशाची मुलगी कौशल्या. तिथं त्यांचा विवाह झाला पंचमहाभूताच्या साक्षी. हे ठरलेलं असतं महाराज. प्रारब्ध पुत्र कांता जाण. कांता म्हणजे पत्नी. प्रारब्धात जी असली तीच मिळणार महाराज. माझ्यापेक्षा कमी उंचन जास्त, माझ्यापेक्षा गोरी, ही आपली इन्स्ट्रक्शन आहे. आपण ते काय मॅचिंग पाहतो. अजय महाराजनं मॅचिंगच घातला आज. काल रविवार, ते बॉटम मिळालं फलानं बेस्तर 3 वाजेपर्यंत तुमची इच्छा. आज तुम्ही एवढे कष्ट करून राहिले, मग आम्ही थोडंफार केलं पाहिजे ना काहीतरी, एकमेकात सहाय्य करू. हो घे जरूर. सुपंत म्हणजे चांगलं करायचं असेल तर मग थोडंसं सहाय्य लागतंच सगळ्यांचं. जनार्दन स्वामी रात्रंदिवस उद्योग करायचे. कशासाठी करायचे? की जनता जनार्दनाचं कल्याण होताना, जनकल्याणाचं अत्यंत हित अंतःकरणात कष्ट करी शिवभक्ती करी, भक्ताचं अमृतबोध करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे, स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी, दास नित्य भजन. जन कल्याणा देश जविला, कष्ट करता जन्म चालला, कष्ट करता जन्म चालला. मातीतून ते सोनी पकिवता, भक्त जनातून हिरे निवडता. मातीतून ते सोनी पकिवता, भक्त जनातून हिरे निवडता. शिवस्वरूप जरी तो दान करी, तो नित्य गुरुचे भजन करी. स्वामी जनार्दन सद्गुरूंचे, स्वामी जनार्दन सद्गुरूंचे दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी, दास नित्य भजन करी. भजन करी रे भजन करी, दास नित्य भजन करी. अनन्य चेता हे सांगताना भगवान सांगतात की भेटणं आणि क्षुधाधिका. क्षुधा म्हणजे तहान भूक विसरले. पाहता सद्गुरूचे मुख तहान हरपले. पण तुम्ही तहान भूक सर्व हरपून जाते. उद्योगाला लागलं, जनार्दन स्वामीचा असो, तुमच्या संसाराचा असो, तेथे चक्षुराधिका. डोळे दुसरीकडे ध्यान नाही राहत. जरी डोळे उघडे असले तरी कामावरच ध्यान राहतं. चक्षु म्हणजे डोळे. चक्षुराधिका. कवन पाडू, मग दुसरीकडे जात नाही. हे मी आता कॉम्प्युटरवर बसलं, खाणं पिणं चालू आहे, तिथं चहा चालू आहे, तिथं जेवण चालू आहे, त्याचं लक्ष इतरेकडे लक्ष नाही. चक्षुराधिका. अशा प्रकारची कोणत्याही कार्यामध्ये संलग्नता. आता 1000 दररोजचे कमळ आणायचे म्हणजे ते आणायचे, ते स्वच्छ धुवायचे आणि ते भगवंताला व्हायचे. साहसच आहे ना, कष्टच आहे ना. कोणाला बिगर कष्टाचं मिळालं? अरे बाबा, सद्गुरू जनार्दन स्वामीचे काल मला विनोदनं दाखवलं. एका भूषणनं पाठवलं की हे बिसा यंत्र तुम्हाला जे ताईतमध्ये दिलं जातं, ते बिसा यंत्र मला गुरुदेवाने दिलं साधन. की संसारी जीव आहेत, अनेक प्रकारचे दुःख असतात, बाधा असते आणि त्यांच्याकडून कार्य करून घ्यायचं, तर त्यांना आपल्याकडून काहीतरी दिलं गेलं पाहिजे. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामींनी या 20 मंत्राचं अनुष्ठान केलं. ओम जिसके पास विसा उसके पास जगदीसा. हे अनुष्ठान करायला 6 महिने लागले असते. पण जनार्दन स्वामीचं स्वतःचं प्रवचन एक कालकीट आलेली आहे बघा, तुम्ही भूषण चोपड्याने पाठवलेली, की बाबांनी ते अनुष्ठान 15 दिवसात केलं. बाबांनी केलं असं म्हणू नका, त्या भगवान सदाशिवाने माझ्याकडून करून घेतलं. रात्रंदिवस ते 1.25 लाख यंत्र
कागदावर लिहिले आणि ते दक्षिण वाहिनी आणि पूर्व वाहिनी नदीच्या तीरावर बसून पाण्यामध्ये बसून ते यंत्र सोडले. बाबांनी ते काम 15 दिवसात केलं. फक्त 15 मिनटं झोपायचं. घड्याळ नाही, कोंबडा नाही, कोंबडी नाही, असं बाबाजी स्वतः म्हणले होते. ज्याला ध्यास येणं मारत तो आपोआप उठतो. कितीला झोपू द्या, 4:30ला तयार आहे. आम्ही कितीला झोपून द्या, तिकडं 5 वाजले का आपोआप झोप. की रात्री 2ला झोपलो तरी तेच ठरलेलं. शरीराला सवय लागून जाते. 15 मिनटात बाबाजीने घड्याळीन कोंबडीने कोंबडा नाही काय आपोआप जागे. बाबा फक्त 15 मिनिट झोपायचे. आता मला सांगा, 15 मिनिट झोपल्यानंतर तुम्ही कॉम्प्युटर चालवणार का 8 दिवस? झोपलेच नाही. 2 दिवस जागरण झालं तर माणसं दुसऱ्याचीच गाडी पुसतात. काय त्रास असेल महाराज. जरा विनोदाचा भाग सोडा. किती त्रास सहन केला. तसं भगवान नारायणाने ते कमळ आणायचे, व्हायचे. आणि भगवान शंकर एक दिवस ती 999 कमळ भरले. गणती करावी जपाची माणसाने जरूर. नियमित जप पाहिजे. 5000 करायचं म्हणजे करायचं, कमी नको जास्त. मग दुःखद असो काही असो, इथं तपश्चर्या आहे. काही का होईना पण ठराविक. गोंधळकर महाराज म्हणणं की संसार जीवाने ठरूनच घेतलं पाहिजे. नाही नित्यनेम करायचं, सांप्रदायिक असेल तर काकडा करायचं म्हणा, किंवा हरिपाठ करायचा आणि नित्य तेवढा जप मात्र करायचाच. काही हो, किती काम असो. पण हे तुटून जातो महाराज. हा नियम चालू का होईना मग करा. कधी का होईना. काही तुम्हाला बंधन ठेवलं नाही. म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे की कीर्तनाची नटनाटे, तिला कुठं बंधन ठेवलं ना. स्नानादिकाचे बंधन नाही. सततम कीर्तयंतो मग. हेच तुकाराम महाराज जेवढं काही प्रमाण गीतेमध्ये आहे तेवढंच प्रमाण आणि अभंग गाथेमध्ये आहे. काहीच फरक नाही. इकडं संस्कृतमध्ये आहे आणि तिकडं मराठीमध्ये आहे. नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ काय. सततम कीर्तन काय, मन म्हणावं माझे मन लागो तुझे चरण. दुसरं काय. मदभक्त परायण. परायण व्हा म्हणजे वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञे वाचा. 1000 कमळातून एक कमळ काढून घेतलं. 999 कमळ भरले. आता काय करायचं. उठायचं तर नाही. काहीसे नियम असतात पारायणाचे, पूजेचे. पूजेतून उठू नये. जेवढं ठराविक जप होतं तोपर्यंत उठू नये. आता 3-3.5 तास होतात. संतोषी महाराजांनी पाठक म्हणून आहेत, फार विद्वानग्रस्त आहे, फार चांगलं व्याख्यान करतात. संत चरित्र ते सांगतं की बैठक पक्की पाहिजे. तुम्ही 2-2.5 तास बसता. बैठक पक्की पाहिजे. आणि पहिलं साधन काय. आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, समाधी, शम, दम, तितिक्षा. अष्टांग योगामधलं पहिलं आसन पक्क पाहिजे. आसन डळमळीत नको. 999 भरले. आता काय करायचं म्हणून आपलं डोळा काढला आणि पिंडीवर ठेवून दिला. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहरणं सर्वलोकैकनाथं. कमलनयनं, डोळ्याला सुद्धा कमलनयन देवाला वाहून दिला. मग भगवान शंकराला प्रसन्नता झाली. अच्युतं केशवं विष्णुर्हरी सत्यं जनार्दनं. हे नारायणा, तुझ्या या नावाचं जो स्मरण करीन, अच्युतम असो केशव असो, अच्युतं केशवं विष्णुर्हरी सत्यं जनार्दनं हंसनारायण, हे 8 नावं भगवान शंकराच्या मुखातून तुम्ही जर स्कंद पुराण वाचलं असेल, आमचे देवबाबा वाचतायत. मला या 2-3 साधकाचं फार मोठं कौतुक आहे. सर्व कार्यक्रम करून, पूजापाठ करून, अध्ययन करणं, जसं संतोषजी महाराज सर्व करून अध्ययन करतात. असंच आपण करायचं. पुरे विधी संध्याकाळची विधी पहिल्यापासून जसा मंत्रानुग्रह घेतला, तर सकाळ संध्याकाळ दुपार
3 वेळची विधी बाबाजींच्या कृपेने या देहानं काही चुकायचं कारण पडलं नाही किंवा त्यांच्या शक्तीनं झालं. संध्याकाळची विधी झाली काय शिवराम महाराज शिवपुराण म्हणा, स्कंदपुराण म्हणा, श्रीमद भागवत म्हणा, अध्ययन करून 2 तास 3 तास जेवढा वेळ मिळत झोपेत नाही तोपर्यंत राहतो की राजेश असल्यामुळं. आणि रात्री खायचा संबंध नाही, पहिल्यापासून सवय लागली 2 वेळेची. आणि मग ती करायची. शुकसुधा सागर वाचायला 2-2.5 वर्ष लागले आणि श्रीमद भागवत वाचायला बी 2-2.5 वर्ष लागले. शिवपुराण वाचायला सुद्धा शिवपुराणातलं दृष्टांत सांगायचं आहे आपल्याला. श्रीशैल्य मल्लिका उज्जैनियाम हम कालम. आणि मग सर्व संपलं की मग विधीपूजा झाली की ठराविक जप झाला की वाचन करत बसायचं. ते शुकसुधा सागर तर एवढं पुस्तक होतं, एवढं मोठं जाडाक्षर होतं. म्हणजेच भागवताचंच आहे. शुकाचार्याने सांगितलं त्याला शुकसुधा सागर म्हणतात. सागरच येतो ज्ञानाचा. फक्त नंतर भावार्थ रामायण पण वाचलं, योग वासिष्ठ वाचलं. आणि मग असं पडल्या दुसरं पारायण म्हणून एक हे ठराविक वय असते त्यातच हे करून घेतलं पाहिजे. एक खंत थोडीशी अशी आहे की प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जनार्दन स्वामींनी अनुष्ठान केलेलं आहे. आता अनुष्ठान तसं 3 दिवसात 1.25 लाख जप होतो. आज करू उद्या करू, पण ते शरीर थकल्यामुळं आदरणीय सद्गुरू साहेबरायन संतोषगिरी महाराजांनी नित्यनेमात धरला तसं महेशगिरी बाबांनी प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनुष्ठान आणि केलं पाहिजे. साधकाच्या दृष्टिकोनातून ते करतायत म्हणून 2च ठिकाणी अनुष्ठान करायची थोडीशी अडचण आहे. एक तर केदारनाथ बर्फ आहे तिथं, आणि आता पुष्कळ सोयी झाल्या महाराज. हा विचार 10-15 वर्षापूर्वी मनात होता, त्यावेळेस थोडी प्रतिकूलता होती, आता तर अनुकूलता आहे. पण ते नाही झालं शक्य. पण सगळंच थोडी पूर्ण काय आपल्याला थोडी एका जन्मात पूर्ण करायचं आहे. 18 पद्मापासून एक आता थोडी आता शेपटी झाडलं एवढंच आहे. आम्ही एखादे नळले जामवंत असं प्रमुखमध्ये, पण तुम्ही तर 18 पदमध्ये होतेच ना. थोडे दगड वाहणार. या सर्वांचं नावं भगवान शंकरांनी घेतलं. अशा प्रकारची प्रत्येक ठिकाणी अनुष्ठान संतोषगिरी महाराज 2-3 याच्या ठिकाणी याच्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनुष्ठान झाले. ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी अनुष्ठान का करावं म्हणून ज्योतिर्लिंगाचं विशिष्ट प्रकारचं असं जातं. इथं मोठा बल्ब लावला तर किती लांबपर्यंत उजेड जाईल. आणखीन उंचावर लावला आपण जनार्दन स्वामींचं नाव उंचावर लावलं तर किती लांबून दिसतं. असं प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं ज्योतीचं प्रकाशवलय इथं विज्ञानानं सिद्ध केलं आहे. खालून मोठा प्रकाश झोत दाखवला जातो. इथं विमानतळ आहे, इथं रात्री विमान उतरायला हरकत नाही म्हणून खालून झोत दिला तो विज्ञान. आणि मग ते विमान खाली उतरतं. असं सरळ झोत जातं वर. जहाज यावं काडावर किंवा बंदरावर तर मोठ्या प्रकारचा दीपस्तंभ लावला जातो, मोठं लाईट. मग ते जहाज तिथं कुठे दिशा कळते का. आज तर होकायंत्र, पण कोणत्या दिशेला जायचं, ठराविक ठिकाणी जायचं. दक्षिण दिशा एवढी मोठी, दक्षिण दिशेतल्या कोणत्या स्थळावर जायचं जरा लक्ष देऊन ऐका. हे तुम्हाला भूगोलाकडं का घेऊन जातो की उज्जैनीचं महत्त्व सांगायचं आहे. उज्जैनी महाकाल हे विद्यार्थ्याकरता अभ्यासरोग करता सांगतो. आणि दीपस्तंभ असायचं मग ते जहाज इकडे यायचे. तशाच प्रकारचं द्याव जीवनाचं दीपस्तंभ संत आहेत. ते आपल्याला सांगतात हा या दिशेने या. बाबा सांगतात ना, दिशाहीन लोकांना दिशा दिली. भूमितीमध्ये तुम्हाला लघु कोण समजेल, दीर्घ कोण समजेल, तिन्ही कोणाची बेरीज 180 यायला पाहिजे. पण दृष्टिकोन थोडी समजेल. दृष्टिकोन द्यायसाठी तर भूगोल नाही, दृष्टिकोन यावयासाठी सत्संग आहे, शास्त्र आहे. दृष्टिकोन बदलला पाहिजे. दृष्टी तीच, तिचा कोण बदलला पाहिजे. कानेकोपऱ्यातच जास्त लोक पाहतात. तुम्हाला कळलं पुढचं काय मला सांगायची गरज नाही. कानेकोपऱ्यातच पाहतात. विशेषतः फटीतून पाहायची फार हौस वाटते माणसं. जे पाहू नाही ते पाहिलं.
शिवार्पण. अष्टकम नाम हे 8 नाव देवांनी भगवान नारायणाला दिले, म्हणून ते 8 नाव आपल्या नित्यनैवेद्यामध्ये आहेत. म्हणून हे स्तंभ दीपस्तंभ आहे संत. म्हणून जे आपण महत्त्व पाहणार आहोत, उज्जैनिया महांकालम ओंकारम अमलेश्वरम. उज्जैनीला महांकाल भगवान आहे. पृथ्वी गोल आहे, सगळ्याला माहिती की नाही माहिती? विनोदानं सांगत राहतं की गुरुजी सांगितलं की पृथ्वी गोल आहे. तुम्हाला नाही सांगितलं तर मी खिशातून सोन्याची डबी काढून दाखील, मग ती पाहायची, मग सांगायचं पृथ्वी गोल आहे. नेमके शिक्षणाधिकारी आले, त्या शिक्षणाधिकाऱ्यानं प्रश्न विचारला की सांगा मुलांना पृथ्वी कशी आहे. आता काही काही पूर्ण गांगरले. आता गुरुजीसमोर बोलणं ठीक आहे, पण शिक्षणाधिकारी समोर नेमके गुरुजीची त्या दिवशी त्यांच्या पत्नीनं गोल्ड डबी काढून घेतली, सोन्याची चौकणी ठेवून दिली खिशात. एका विद्यार्थ्याने वर हात केला, सांग कालपर्यंत पृथ्वी गोल होती, आज चौकणी. याच्यावर चालतं का तारतम्य ज्ञान? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. पृथ्वी गोल आहे. तिचा जो मधला आश आहे, आश जो म्हणतात ती मध्यबिंदूला शास्त्रामध्ये नाभी म्हणतात. जशी नर्मदा परिक्रमा करायची असते, नाभी म्हणजे ओंकारेश्वर आहे. तसं नाभी जी आहे तिथून अर्धा भाग सुरू होतो इकडं, अर्धा भाग इकडं. जो मध्य भाग आहे, जी मध्य भागाची रचना भूगोलशास्त्रानं सांगितलं आहे की तिथून पुढं प्रमाणवेळ सुरू होते. आपण ज्या अक्षांशावर आहोत, आता इथं काही चतुर्थी करतात, विनोद चतुर्थी करतो. इथं 9:14 जर चंद्रोदय असेल तर औरंगाबाद म्हणा, नागपूर म्हणा, इथं 9 वाजून आणि इथं जर 14 असेल तिथं 18 असतं. 3 मिनिटाचा फरक पडतो एका अक्षांश, एक अर्धा सेकंद. अशा प्रकारचं ठराविक जो मध्यबिंदू आहे तिथून इकडं आणि मध्यबिंदूपासून इकडं असं गोल तयार होतं ना, त्याला आस म्हणतात. तर उज्जैनी ही असं क्षेत्र आहे. सगळ्यात अगोदर प्रमाण वेळ ठरण्यासाठी मौर्य काळात तिथून विशेषतः वराहमीर नावाचे शास्त्रज्ञ होऊन गेला उज्जैनीला. मग कालिदास होऊन गेले उज्जैनीला. मोठमोठ्या प्रकारचे शास्त्रज्ञ त्यावेळचे सगळे. महांकालची नगरी अशी होती की ती पुरातन नगरी आहे आणि ती पृथ्वीची नाभी आहे. उज्जैन नगरी ही पृथ्वीची नाभी आहे. तिथून पुढं प्रमाणवेळ सुरू होते. आणि म्हणून एक दर दिवसाला काही सेकंद आपण डोळ्याची पापणी लावली की याला पल म्हणतो. आणि मग पुढं क्षण 60 क्षण म्हणजे 1 मिनिट, 60 मिनिट म्हणजे 1 तास, आणि असे 24 तास म्हणजे 1 दिवस. असे 15 दिवस झाले की 1 पक्ष, असे 30 दिवस झाले की 1 मास, असे 2 मास झाले की 1 ऋतू, असे 3 मास झाले की 1 महाऋतू. आणि असे पूर्ण ही अशी कालगणना आहे. स्थितीवार नक्षत्रकरण याची योग्य माहिती देणारे ग्रंथाला पंचांग म्हणतात. पंचांगून आठवलं की काही मुलाचं नाहीचं जमत नाही, काही नवरा बायको जमत नाही. भाग्यवान तुमचं जमत असेल तर गोडच. पण आज करता सांगून ठेवलेलं बरं. पुढं हिरवा लाईट लाल लाईट अगोदर सांगितलं असं तर हिरवा लागलं की म्हणून जा बाबा, लाल दाखवलं की म्हणून थांब थोड्या वेळ. सांगू ठाकरे सांगू, आपली राज्य आहे एकच प्रमाण सांग, तशी पुष्कळ आहे आजच्या दृष्टिकोनात. आपली राज्य आहे तिच्यापासून 8 घरं पुढं जी रास आहे, त्या राशीत जर पत्नी असले तुमचं जमूच शकत नाही.
त्याला षडाक्षर म्हणतात. बरं तिचं असं मग त्या राशीपासून आपली रास 6 नंबरला येते. आपली रास समजा वृषभ रास आहे, इथं 8 नंबर म्हणजे वृषभ, तूळ, कुंभ वगैरे वगैरे. ती ज्यावेळी ती थांबेल अशी 12 राशी आहे. पंचांगमध्ये पाहून घ्या तुम्ही. एखाद्याची रास असली मग बाबांना तर आता आपलं जमत नाही सांगितलं, तेव्हापासून भांडणं सुरू व्हायला सर. त्याच्याकरता मी पुढचं नाही सांगत. आपली रास आहे ती धरून वृषभ, मग तिथून पुढं 8 नंबरची जी राशी येईल त्या राशीपासून आपली जर 6 नंबरवरच येते, मग त्या दोघांचं षडाक्षक राहतं, ते जमूच शकत. मग मुलगा असं मी याचा अनुभव घेतला हे की का बाबा पोरगा ऐकतच काय राशी तुमची. आता भविष्यकार विचारतात, ते विचारलं काय करतं काय बाबांनी कशासाठी विचार म्हणजे अमुक राशी. मुलाचं नाव काय म्हणजे जन्म नाव काय म्हणा. मग आपण सांगायचं की हे जमणं शक्य नाही, असं करायची विभूती घेऊन ना. मग काय सांगणार, हनुमान चालीस वाचा. उपाय काय सांगणार आहे. मग पत्नी असो मुलगा असो, याला षडाष्टक म्हणतात. एवढं तर निदान पहा. बाकीचं नाही खूप डिटेलनं पाहण्यापेक्षा कुणानं सांगून देऊ. हे सत्संगातून मिळतं, हा दृष्टिकोन मिळतो. कोण तुम्हाला पुष्कळ मिळतील बाहेर, दृष्टिकोन नाही. दृष्टिकोन संत देतात. बिनु सत्संग विवेक होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. मंगल भवन मंगल हारी, द्रवश दशरथ अजिर बिहारी. म्हणून उज्जैनी एक क्षेत्र आहे. पूर्वीपासूनच चंद्रगुप्त मौर्य, हुयनसंग पार मोगलापर्यंत आत्तापर्यंत प्रमाणवेळेची जी नाभी आहे तिथून पुढं प्रमाणवेळ ठरली जाते. म्हणून उज्जैनियामहं कालम, ही उज्जैन नगरी अनादी म्हणजे खूप प्रभू रामचंद्रपासून आहे अशी मानली जाते. 5 लाख वर्षापूर्वी सुग्रीव भगवान श्रीराम वनवासाला येत असताना मध्य प्रदेशमधून इकडं आले महाराष्ट्रामध्ये आणि ते त्याच मार्गाने आले. ज्या ज्या ठिकाणी असे देवालय आहे त्या ठिकाणी भगवान शंकराचं अधिष्ठान आहे, त्या ठिकाणी प्रभू थांबलेले आहेत. त्याची पूजापाठ नित्यनेमानं, श्रीरामप्रभूसुद्धा नित्यनेमानं भगवान शंकराची उपासना करायची. तर महाराष्ट्रात जे आलेत प्रभू रामटेकडे नागपूरजवळ, तिथून पुढं आले, मग तपोवनात आले. असं मार्ग आहे. आता ज्या ज्या ठिकाणी कसे आले असतील राम, आता 5 लाख वर्षापूर्वी कसे रस्ते असतील, किती जंगल असेल, लोकवस्ती किती विरळ असेल. आता विचार करा तुम्ही, काल तुम्ही पाहिले 2,500-3,000 किलोमीटर हेक्टरचे जंगल आहेत. अजून किलोमीटरचे सुद्धा जंगल आहे परदेशामध्ये. आणि म्हणून हे येत असताना असं अनाद्य क्षेत्र उज्जैनी आहे. आणि त्याचं तिथून पुढं पृथ्वीचा आस येतो, म्हणजेच मध्यबिंदू आहे, म्हणजे शास्त्रानं तिला नाभी म्हटलेलं आहे. म्हणून उज्जैनी हे क्षेत्र 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि सप्तपुऱ्यापैकी एक आहे. संतोषगिरी महाराजांनी विचारलं काल बरा, ठाकरेंनी पण विचारलं की अश्वस्थामा बलिर्व्यास. आता हा अश्वस्थामाचं नाव कसं काय, हा तर काय म्हणतात त्याला विश्वासघातकी. त्याचं तोंड पाहिल्यानंतर 10,000 ब्रह्महत्याचं पातक लागतं असं महाभारतात सांगितलं आहे. पण ते काल वाचण्यात आलं, काही शंका काढल्या का म्हणून बुद्धी थोडी शोधक असल्यामुळं. द्रोणाचार्य हे भारद्वाज मुनीचे शिष्य होते. वेळ त्यांनी आता पती पत्नी असलं, ऋषी जरी असलं तरी लेकराची अपेक्षा असते. काय करावं, त्यांनी सांगितलं की तुम्ही शिवोपासना करा. हे बघा, कधीही सात्विकोपासना करावी, शिवोपासना करावी, जेणेकरून समजा आपली मनोइच्छित कामना नाही पूर्ण झाली तरी पुण्याचा भाग वाढेल आणि पुनरुपी कधी ना कधी ते पुण्य कामाला येईल. हा मोठा अभिप्राय आहे. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही भगवान शंकराची उपासना करा. आणि म्हणून महाकाल क्षेत्राच्या ठिकाणी
दोन्ही दाम्पत्याने भगवान शंकराची उपासना केली नित्यनेमानं उठून, तर मग भगवान शंकरचं दृष्टांत झालं की तुम्हाला कसं मुलगा पाहिजे. सांगितलं आम्हाला असं मुलगा पाहिजे, तो चिरंजीव पाहिजे आणि तो तुमच्यासारखा पाहिजे. म्हणजे एकच सांगा, चिरंजीव पाहिजे की माझ्यासारखं पाहिजे? चिरंजीव पाहिजे. मग भगवंताने आपला अंश म्हणून अश्वस्थामाला म्हणजेच द्रोणाचार्याला प्रसाद दिला, म्हणून तो भगवंताचा अंश आहे. तुम्हाला ते एवढंच मी सांगितलं आहे की तो प्रतिमा पूजन करायचा, आणि म्हणून त्याला पाशुपती अस्त्र मिळालं नाही. अर्जुनाला पाशुपती अस्त्र का मिळलं? का अर्जुन श्रीशैल्याची शिवलिंगाची पूजा करायची, म्हणून तो भगवंताचा अंश असल्यामुळे आणि त्याचं नाव अगोदर असलं पाहिजे असं मी त्या वाचनावरून सांगू शकतो. अश्वस्थांबलीर व्यास अगोदर त्याचं नाव आहे. अत्यंत विश्वासघात केला, 5 मुलं द्रौपदीची मारले. म्हणून भगवान शंकराची उपासना वाया जात नाही. आणि म्हणून सप्तपुऱ्यापैकी मोक्षदायिनी आणि उज्जैनी आहे, एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे आणि कुंभमेळ्याचं स्थान आहे. दर 12 वर्षांनी कुंभमेळा होतो. आमच्या दशनाम संन्यासीची अशी परंपरा आहे. गुरुदेव सद्गुरू जनार्दन स्वामीची, गुरुदेव भगवानची नागादीक्षा ही उज्जैनला झाली आहे. आणि आमच्यामध्ये अशी परंपरा आहे की 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. तर त्या भूमीचा प्रभाव, जसं लहान बालकाला गर्भातला आईवडील जे खातात पितात कसं राहतात त्याचे संस्कार जसे त्या गर्भावर होतात, तसं आम्हाला जी नागदीक्षा दिली जाते तर पूर्ण मागचाच पाश तोडले जातो. नाळ छेदन करतात ना, म्हणजे त्याचा आईचा संबंध सुटला पोटातला खाण्यापिण्याचा, नंतर दूध. तशाच प्रकारचे आमचं नागा संस्कार होतात. म्हणजेच ते सांगू नये तो विधी, तर फार अवघड आहे. तशा प्रकारचं छेदन होतं आणि मग ते धर्मध्वजाखाली छेदन होतं. छेदन होतं म्हणजे थोडं ते सांगणं योग्य नाही. आणि मग ज्या ज्या ठिकाणी जसं जसं त्याला ते संस्कार ते महापुरुष देतात, ते संस्कार त्या संन्याशीमध्ये ओढतात. आमचं संन्यासविधी प्रयागराज झालं आहे, म्हणून आमच्या दशनाम संन्यासीमध्ये प्रयागराजला ज्याला नागदीक्षा दिली जाते तो राजराजेश्वरी नाग म्हणतात त्याला, ज्ञानसंपन्न वगैरे वगैरे काय नाही. हरिद्वारला जी नागदीक्षा दिली जाते त्याला बर्फाने नाग म्हणतात, शांत असतात. कारण हरिद्वार थंड हवेचं ठिकाणी आणि बर्फ पडतो. आणि उज्जैनला विशेष असं आहे की उज्जैनाचा कुंभमेळा वैशाख महिन्यात येतो आणि भयंकर तिथून प्रमाणवेळ सुरू होते. तिथं जास्त उष्णतामान असते, 40, 42, 43 डिग्री सेल्सिअस. म्हणजे उन्हाळ्यात तिथं, हिवाळ्यामध्ये प्रयागराजला माघ महिन्यामध्ये, आणि हरिद्वारमध्ये सुद्धा थंडीच्या दिवसात. नाशिकला मात्र पावसाळ्यात, श्रावण भाद्रपदमध्येच कुंभमेळा मेळा लागतो. अशा ठराविक ठिकाणी. म्हणून राजराजेश्वरी प्रयागराजला, बर्फानी नागा हरिद्वारला, आणि उज्जैनाचं खोनी नागा असतं. रुद्र अवतार आहे ना, भगवंताने रुद्र अवतार का धारण केला हे पाहायचं यात. सप्तपुऱ्यापैकी एक ज्योतिर्लिंगापैकी. आणि तिथलचं खोनी नागा असतं, म्हणजे त्याला थोडंसं क्रोध असतं. आमच्या संतोषगिरी महाराज दीक्षा उज्जैन झाले, पण ते हे नाही, असं काही विरोधाभास असू शकतो. अपवाद असतो ना, काही अपवाद असतं असं. आणि इथं अंबाकेश्वरला खिचडी नाग आहे, ते काही नाही. इथाची दीक्षा विशेष मानले जात नाही, महत्त्वाची नागदीक्षा इथं नाही. म्हणून बाबा काय बाबाजी तू सांगतो मला गाईवरून येतं की बाबा ह्या 5 पोरांना दीक्षा द्या, 13 लोकांना दीक्षा द्या. ते म्हणतो ते शिवगिरी महाराज. हे आता शिवगिरी नाही, ते शिवगिरी ते तपस्वी होते महाराज. 14 वर्ष नागा राहिले त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीवर. त्यानं सांगितलं बाबा या लेकरांना दीक्षा द्या. काय तुमची काय दीक्षा असेल, पण माझ्याकडून एवढी दक्षिणा मिळणार नाही. ते जरा उघड, त्यांचं तोंड जरा मोठं होतं. इथनं होणं, इथनं दक्षिणा
भाऊ आणि एवढं नाही माझजवळ, तुम्हाला माहिती आहे माझं परिस्थिती कशी. बरं जो देंगे वो दे. अरे मोहनगिरी तू अरे काय करायचं, तू हमारे आखाडे का ये बोले, काय म्हणले, हमारे आखाडे का तू भूषण आहे, तपस ये हो जाएंगे दीक्षा. ठरायला आम्हीच गेलो भाऊ पाटील ना, हो जाएंगे बोलो उनको सब. कितने लोग आहेत, 13. अरे बरं हमारे 13 मडे, 13 मडे की 13. तो विनोदी पण होता आणि तो फकड होता, नाकाच राहायचं ते. सगळ्यांना आम्हाला दीक्षा दिली. पंचसंस्कार दीक्षा तीच झाली. 3 प्रकारची दीक्षा होतात. एक महापुरुष दीक्षा होते, एक पंचसंस्कार होतात आणि मग नागा होते. मग नागा दीक्षा आमची प्रयागराजला झाली. म्हणून अशा सप्तपुरीमध्ये बाबाजींनी सांगितलं पंचदीक्षक होईना पण देऊन टाक. मग आमचे पंचसंस्कार 78 झाली, कोमेळ्यात, नाशिकला झाले, त्र्यंबकेश्वरला झाले. अशा सप्तपुऱ्यापैकी एक आहे, ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि तिथं 84 तीर्थ आहेत, सिद्धलिंग आहेत, 28 तीर्थ आहेत, अष्टभैरव आहेत, नवग्रह पण आहे, एकादश रुद्र स्थान पण आहे, शेकडो मंदिर आहे आणि सगळ्या मंदिराला सुवर्णाचे कळस आहे. म्हणून त्या उज्जैनीला एक नाव पुराणामध्ये इंद्रपुरी पण म्हणतात. आणि सर्व सोन्याचे कळस असल्यामुळं आणि स्वर्णशृंगा असं पण उज्जैनीचं नाव आहे. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास असा आहे की भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा, सांदीपनी ऋषीचा आश्रम आहे तिथं. त्या ठिकाणी भगवंताने शिक्षा घेतली. दुसरं आताच म्हणलं तर वराहमिरी नावाचं शास्त्र देऊन गेलं, त्याला भविष्यशास्त्राचं आणि गणिती तज्ज्ञ म्हणतात. त्यानंच ही प्रमाणवेळ शोधून काढली, त्यानंच ही नाभी शोधून काढली, त्यानंच ही वास्तुकला शोधून काढली. असं मोठा एक महापुरुष आणि याच नगरीत होऊन गेला. कालिदास जीवाचुंगरीत होऊन गेले. आणि विशेषतः विक्रमादित्य राजा, ज्याच्यापासून विक्रम संवत सुरू झालं, ते सुद्धा आणि उज्जैनीचेच राजे होते. त्यांचाच भाऊ भर्तृहरी, ज्यांनी वैराग्य शतक लिहिलं, ज्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आणि संस्कृत ग्रंथ लिहिले, ते भर्तृहरी फार ज्ञानी होते. त्यांना पशुपक्ष्याची भाषा समजायची. परंतु पुढं नंतर नाथाने दीक्षा दिली त्यांना. भर्तृहरी पण तिथलेच, विक्रमादित्यसुद्धा उज्जैनीचे. आणि तिथं भगवान शिवाची पूजा करणारे ब्राह्मण आणि एक ब्राह्मण, पण त्यावेळेस काय असतं माझी आसुरी, असं आसुरांचं वर्णन आहे पुराणामध्ये की त्यांच्या नावावरून दूषण नावाचा एक राक्षस होता आणि तो त्या नगरीच्या आसपास राहायचा. तो हे ब्रह्मकर्म करून देत नसे. भगवान शिवाची पूजा करू नका, यज्ञ करू नका, सत्कार्याला विरोध करणाऱ्याला आसुर म्हणतात. आणि त्याचं नाव पण तर दूषण आहे. पण दूषण असं आडनाव आहे की दुसऱ्याचं आवडतच नाही माणूस, दुसऱ्याला चांगलं म्हणायचंच नाही. आपण काय दूषण, चांगलं माणूस असलं तरी नाही, याच्यात ही चूकच आहे. अशा प्रकारचं दूषण नावाचा राक्षस होता. हा दूषण आपल्यातच आहे. याचं द्वेष कर, त्याचं हे कर, त्याचं त्याला असं म्हण, त्याला तसं म्हण, हा मध्येच बसलेला आहे. हा कोणाला सोडित नाही. आणि मग तो काही पूजापाठ करू द्यायचा नाही. आणि मग त्या ब्राह्मणावर त्यांनी सांगितलं हे ब्राह्मणराव महाकालेश्वरची पूजा, शिवलिंगाची पूजा करतात ना, यांना पूजाच करून द्यायची नाही, माझी पूजा करा. सगळ्या पुराणामध्ये एक कथा अशाच आहे की आय एम इज ग्रेट, आय एम इज देव. दुसऱ्याला भगवान श्रीकृष्णाचं अवतार आविष्काराच्या वेळेसुद्धा वासुदेव पांडुरंग होता, जालंधर होता, तुम्हाला सांगतो शिशुपाल होता, मला देव माना. आता हे देवाची लीला आहे. जो असं मी म्हणतो ना, आता आहे उद्या परवा बाई, जो म्या म्हणतो ना त्याच्या मानेवर सुरी आणि ती साळुंकी मैना 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 मैना, मी नाही मी नाही मी नाही. तिचं किती आवाज गोळ आहे. साळुंकीचा आवाज मंजूळ म्हणलेलं आहे का अभंग, साळुंकीच्या वर का अभंग आहे माझं काय एवढं लक्षात नाही, पण आहे ती कशी मैना मैना मैना, मी नाही मी नाही मी नाही, अशा प्रकारचं. आणि मी करायला लागलो.
मला कोणी कापलं? बाबाजी म्हणायचे म्या. मग मी तुला कापतो. हे कापाकापी सुरू. दूषण नावाच्या राक्षसाने त्या ब्राह्मणावर हल्ला केला. दुसरं काय करणार ब्राह्मण? शेवटी शस्त्री घेऊन हातात. ओम नमः शिवाय. महाकालेश्वरा शिव नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. महाकालेश्वरा शिव नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय. आणि म्हणून त्या ज्या शिवलिंगाची ते पूजा करायचे त्याच्यातून दिव्य तेज बाहेर आलं. म्हणजे भगवान शंकराने रुद्ररूप धारण केलं, तर राक्षसाला मारलं. त्यानंतर तिथं जे शिवलिंग तयार झालं तेच महाकाल, महाकालाचं रूप धरलं. काय राक्षस काही साधा नव्हता तो. त्याला मारताना देवाला सुद्धा घाम आला. घाम टिपला, क्षिप्रा नदी झाली. शिंपले, घाम शिंपणे, क्षिप्रा. तिथं कुंभमेळा भरतो मला. जनार्दन स्वामीच्या आम्ही गेलो तिथं स्नानाला. रात्र झाली, आमचं संध्याकाळचं स्नान झालं. सकाळी स्नान झालं. नंतर 10 वाजेला स्नान करायला गेलो. असं पाणी होतं महाराज. आता ते बाबाजीच्या वेळेची गोष्ट आहे ती. आता पुष्कळ सुधारणा झाली. त्यावेळेस काही धरण वगैरे नव्हतं. असं पाणी होतं. गंध लावा इतकं घट्ट पाणी. इतकी का सकाळी तर झालं स्नान. अंधारात काही दिसलं नाही. ते काही लाटी बिटे जास्त नव्हती. सकाळी पण रात्री पण स्नान झालं. पण 10 वाजेला स्नानाला गेल्यानंतर मग कळलं की पाणी. अरे बाबाजी म्हणे भाऊ कसं का असं ना ते तीर्थाचंच पाणी. म्हणजे बाबाजी आंघोळ केली आपण पण पाणी तर असं असे. अरे जाऊ दे, तीर्थाचं पाणी ते पवित्रच असतं. शिप्राचं पाणी येते. ते किती जरी घाणं असलं म्हणून काय झालं. कशी समज काढायची. नाही तर असं पाहिल्यानंतर कोण सगळं तुम्ही विज्ञान जाणार कसं काय स्नान करा एवढं पाण्यामध्ये. वाटतं ना घाण पाण्यात करणं स्नान. आम्ही एका ठिकाणी स्नान केलं. नवीन पाऊस पडून गेला होता आणि गडूळ पाणी होतं. पण आमचा नियम होता स्नान सकाळी करायचं. आमच्यावर नाणं मारत आहेत. त्यांनी स्नान केलं. ते शुभ्र पांढरे कपडे घालायचे. नाणं मारत तो माहिती. आणि ते स्नान केल्यानंतर ते कपडे पिळायला लागले आणि त्यात उजडलं. सगळे कपडे पिवळे. अरे अरे काय स्नान. पण तर नियम आहे बा माझा गिर महाराज. आपण नियम करायचं तर मला थोडंफार सहन करावंच लागतं. बाबाजीला सांगितलं की बाबाजी पाणी असं आहे. अरे पण कसं का असं मग तीर्थ आहे ते. पाण्याला कधी अपवित्र म्हणू नये. हां ठीक आहे, वातावरणामुळं घाण होऊ शकतं. बाबाजीने तिथं मग नित्यनिवेदी केले. मग बाबाजीने हा दृष्टांत सांगितलं की तर राजा होता एक चंद्रसेन नावाचा. शिवपुराणात ती कथा आहे. आणि तो भगवान शंकराचा अनन्य भक्त होता. आणि त्याला परंपरेनं भगवान शंकराची भक्ती आली होती. ही परंपरेला फार महत्त्व आहे. आमच्यामध्ये अवधेशानंदजी महाराज जे आहेत आचार्य महामंडळेश्वर, ते परंपरेला फार भर देतात. आणि आहेच साधूची परंपरा आहे, तुमची कुलाचाराची परंपरा आहे. कुलाचारणं तुम्ही करा ना. देवाची पूजा आहे ते कुलाचारणं. शिवभक्ती असल्यामुळं कुलाचारण त्यांना एक मनी असे मिळतं काहीतरी. प्रसन्न झाल्यानंतर काय देऊ तुला, दिव्य मनी दिला त्याला. तो त्याचा विशेष प्रकारचा तेज प्रकाश असे मनी असतात. ते असं म्हणतात की हा निजाम झोपायचा ते 4 कोपऱ्याला 4 हिरे होते. दिवा नव्हता लायचं. ते 4 हिरे ठेवून द्यायचं. त्या प्रकाशात झोपायचं. आम्ही निजामशाहीत राहतो म्हणून सांगतो. जन्मभूमी निजाम, खाली निजामशाही औरंगाबाद वगैरे. तर असे दिव्य रत्न आहे होते त्यावेळेस. आपोआप प्रकाश पडायचा त्याचा. समजा समय लावून दिली आणि 4 बाजूंना ते रत्न ठेवून दिले की समयचं प्रकाश त्याच्यावर जातं. असं इन्फ्लेक्शन म्हणतो आपण. आता जसं पडदा लावला मागून जसं वेगळ्या प्रकारचं त्याचं काय म्हणतात त्याला रिफ्लेक्शन येत नाही, तशा प्रकारचं ते रत्न. असं मणिभद्र नावाचं रत्न त्याला दिलं शिव. मग असं एखादं अमूल्य असलं की लोकांना वाटतं मला मिळावं, त्या इतर राजाला वाटतं मला द्यावं, आणि नाही देत तसा तर मग स्वारी करावी. म्हणून प्रदोष काळाच्या दिवशी
आणि राजपूजा करायचा षोडोपचार. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेलाची. आहेस तू भोळा साम सदा शिवा, आहेस तू भोळा साम सदा शिवा. विषप्राशनिया कंठ तुला निळा, तुझ्या भक्तीसाठी झिजवीत ही काया, तुझ्या साठी झिजवीत ही काया. गोडवारुनी घे, गोडवारुनी घे दिगंबराची सेवा. आवड तुला बेलाची शंकरा, आवड तुला बेला. अशी 16 उपचारानं भगवान शंकराची प्रदोष काळीन पूजा करत असताना एक गवळ्याची महिला आली. तिच्याबरोबर तिचं लेकरू होतं. साधं हे लहान लेकरू नित्याने मेदला येतं बरंच. ते लेकरला घेऊन आली. त्याने पाहिली ती पूजा. हे एवढं बेल आहे, फुलं आहे, प्रसाद आहे. आता राजाची पूजाला काय महाराज, तिथं काही कमी आहे. आणि राजा पण ती पूजा त्यांनी पाहिली. त्या राजाला स्वारी करायसाठी सगळे राजे टपून बसले. म्हणजे हा पूजाला गेला का मग त्याच्या नगरीवर स्वारी करू. ती पूजा पाहिली त्या लहान मुलांनी. तोही घरी गेला. रात्री पाहिलं त्यानं ते मग पोरं जमवले. मग आमचं कामच आहे महाराज, पोरं जमायचे. बाबाजीला पण लेकरं आवडायचे आजूबाजूला. मग त्यांना संस्कार द्यायचे, त्यांना खाऊ पिऊ घालायचं, हे करायचं. ते गवळ्याची मुलं गवळीवाड्यात गेले. ते मुलांना बोल चला चला आपण पूजा करू. एक मोठं दगड ठेवला, त्याच्यावर पूजाचं साहित्य काय फुलं वगैरे, दाटोमुठी म्हणतात त्याला बाबाजीची भाषा. दाटोमुठीचेच फुलं होते. मग मानस पूजा आहे ती. लेकराचं काय, जेव्हा जेव्हा घ्या घ्या, काही वाढायचं काम नाही. काही झाडाची पानं असतात, घ्या ती पत्तरवाळी असं. आणि तो मुलगा तिथे जाऊन ती पूजा करायला लागला. त्याच्या आईने सांगितलं बाबा जेवून घे, रात्र झाली. तो काही यायला तयार नाही. ते पोर गेले निघून. तो बसलो तिथं ध्यान लावून. राजा कसं पूजा करतो, राजा कसं ध्यान. भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाच्या पानाची. माझ्या भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाच्या पानाची. राजानं जसं ध्यान केलं तसं तो मुलगा ध्यान करायला लागला. यांचं मन अनुकरणीय असतं महाराज. लहान मुलाचं मन अनुकरणीय असतं. तसं ध्यानाला बसला तो. आईनं बोलवलं, ती काही जायला तयार नाही. ते आई आली, रागवली. एवढं रात्र झाली तरी तो अजून पूजाच करतो. एवढी रात्र झाली तरी कॉम्प्युटरच बसतात. तुम्हाला काय आहे काही समजतं काही. आता हे वेडे असतात महाराज. आशाला म्हणते वेडे झाले ते. तुम्हाला म्हणत असतील वेडे झाले. तुम्हाला पण घरून येत असतील पाल. असं काय येड्याने करता. एक येडा इनच सांगतो. एक येडा होता. माझ्या शेळ्या बाकर वळायचा आणि शेतात घेऊन जायचं. साधा रस्ता. आता हे शौकीन आंबट शौकीन लोक नाही का, ते धबधबा पाहायला जाय. तिकडून सेल्फी काढ, तिकडून फलानं कर, तिकडून बिस्तर कर. तर सेल्फी वगैरे काढ. जंगलात गेले ते. एक जोडपं नवीनच लग्न झालं होतं. ते आडरानात जंगल पाहायला, धबधबा पाहायला. ते जाताना ते सेल्फी बिल्फी काढे. कोणी विचित्रपणा मला कळलं म्हणा काय म्हणा. ते गाडी स्टार्ट केली, ती गाडी चाक गेली एक निघून. असे विचित्रपणा असतात. गाडीत चाक निघून गेलं तर ते घाबरले. आता रात्र व्हायची वेळ आली, अंधार पडला. आता काय करायचं, इथं तर काही साधन नाही, पाणी बी नाही. पण ते नट कुठून आणायचे, काय करावं. घाबरले ते. आणि ते 2-4 बकऱ्यावाले शेळ्यावाले होते. कारण इथं काय काही म्हणजे इथं काही सोय नाही. इथं आम्ही पण लवकर निघून जातो, कारण इथं वाघ येतो. मग तर धोत्राचा पितांबरच महाराज. आता काय करायचं. एक वेडा आला. काय करणार.
अरे बाबा आम्ही परेशान आहे. तू म्हणतो काय कशाला आली इकडं, चौकशी करायला येड असतो. म्हणजे आम्ही फिरायला आलो तर असं तसं. आता काय करणार, आता बसा इथं. अरे म्हणे बाबा काही उपाय. येड्याला काय विचारायचं, काय उपाय, येड्याला काय समजणार आहे. येडा मला सगळे येडाच म्हणतो. म्हणजे आता जाऊ दे, आडला नारायण जरी गाढवाचे पाय. काय करायला पाहिजे बाबा. ते सांगितलं तुमच्या गाडीला किती चाकं आहे. म्हणजे 4 चाकाला किती नट आहे एकूण. 4 पंचे 20. मग असं करणं, त्या प्रत्येक चाकाचं एक एक नट काढा आणि ते 4 नट होतील ना, ती याला लावा. 4 नटावर गाडी चालते. तिचे 5-5 एक एक काढा, याचे 4 होतील. 4वर तुमचं काम होऊन जाईल. नट आवळा घेऊन जा. येड्यासुद्धा तुम्हाला जरी येडं म्हणत असले तरी आहे, 4 काढायचे, लावायचे, गाडी सुरू होईल ना. आडून नाही बसणार. 4-4वर गाडी चालते. याची पण 4 होती. 4 पुरुषार्थ आहे. वेडा झालो मी तव छंदे, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो 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 आनंद. असं वेळासारखा काय करतो, जेवून गे लवकर. तो काही यायला तयार नाही. त्या आईनं काय केलं, ती सगळी पूजा इकडं तिकडं फेकून दिली. ते दगड बाजूला, चला आता झालं, बस झालं. त्याला खूप रडू आलं की माझी पूजा मोडली, माझी पूजा मोडली. रडत बसला. तर ऐकायला तयार नाही. आणि महाराज मग काय, रात्री 12 वाजले. रात्री 12 वाजल्यानंतर ते सर्व राजानं सांगितलं की आता राजा झोपला असेल, आता स्वारी करू. आणि तो मुलगा रडून राहिला की माझी पूजा मोडली, माझी पूजा मोडली. गवळ्याचा मुलगा. आणि मग तिथं ते दगडाचं शिवलिंगासारखं पूजा करतात, ते दगडाची तिथं तो रडत बसला तो मुलगा. रात्री 12 वाजले. भगवान शंकर तेजपुंज त्या जे दगड मांडलं त्याच्यातून प्रगट झाले. ते एवढं तेज निर्माण झालं. बघा तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की असं प्रकाश झोप दाखवलं जातं, विमान खाली येतं. असं दिव्य प्रकाश झोत तिथून निघला. तर त्या सर्व राज लोकांचे डोळे दिपले. अरे बाबा पण रात्री आलो इथं, तर रात्र अंधारी रात्र आहे. प्रदोषच्या दिवशी अंधारी रात्र असते शुद्ध प्रदोषला, वद्य प्रदोषला. आमुष्याच्या 2 दिवस अगोदर किंवा 3 दिवस अगोदर नाही. इथं कसा दिव्य प्रकाश कसा निर्माण झाला. हो नो, राजाचं काहीतरी हा चमत्कार असला पाहिजे. आणि अशा राजावर स्वारी करणं जर आपलं तर काही बरीगत होणार नाही. म्हणून त्या राजाला त्यांनी उठवलं आणि सांगितलं की आम्ही तुमच्यावर स्वारी करायला आलो होतो, पण तुमच्या नगरीमध्ये हा दिव्य प्रकाश कुठून दिसून राहिला. आमचे डोळे दिपून राहिले. राजा पण उठला. त्याला वाटलं एवढा प्रकाश, आता रात्र तर आमुष्याची आहे, म्हणजेच अंधारी रात्र आहे. आणि तर गेलं राजा त्या ठिकाणी पाहत होतं. त्या ठिकाणी तो मुलगा रडत होता आणि तिथून तो दिव्य प्रकाश यायचं म्हणून महांकाल त्या ठिकाणी मग राजाने मंदिर बांधलं शंकराचं. तेच महांकालेश्वर. विश्वकर्माच्या साह्यानं मंदिर बांधलं राजाने. त्याला महांकालेश्वर मंदिर म्हणतात. दिव्य ज्योतिर्लिंग आहे. हे मोठी शिवपिंड आहे. आणि सगळ्या प्रकारचे उपचार केले जातात बरं का. ठाकरे भांग पण व्हायला सगळे स्थापून देतात भांग. विशेष सोमवारी प्रदोषी दिवशी ओम भोले एक गोळा घेऊन जायचं. प्रसादच तिथला तो महांकाल. ते जे लिंग आहे महाराज, ते लिंग शालिग्रामचं होतं. शालिग्रामचंच लिंग आहे ते. शालिग्राम विष्णुमूर्ती संत हो का बोलताय. मग अजून वैष्णवाचं नाव आहे अगोदर आपल्या विधीमध्ये. भगवान शंकराचे नंतर नित्यनिमित्तीमध्ये अच्युतम केशवम दोन्हीचं साम्य बाबाजींनी आपल्या नित्यनिमित्त जाणून ठेवलं आहे. म्हणून शालिग्राम सगळं वैष्णवाची मूर्ती आहे. शालिग्राम विष्णुमूर्ती संत हो का भलत्या याती तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले. सगळ्या प्रकारचा भेदाभेद टाळा बाबा. आणि संताची जात विचारू नका, संताचं कुळ विचारू नका.
आणि ते दिव्य ज्योतिर्लिंग कशामुळे निर्माण झालं बाबा? दोन्ही गवळ्याच्या पोराच्या. भगवान शंकराला सांगितलं की बेटा तुझ्यामुळे दिव्य रूपाने इथं प्रगट झालं, तुला काय पाहिजे? म्हणजे माझ्या आईला क्षमा करा, तिने तुमची पूजा मोडून टाकली. आम्ही आईला क्षमा केली भगवान शंकरांनी आणि सांगितलं की बाबा तू गवळ्याच्या पोटी अवतार घेशील, पृथ्वीचं परिहार करशील, परित्राणम साधूनाम विनाशाय दुष्कृताम. तोच गवळ्याचा मुलगा गाई गोपाळ. गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ गाई गोपाळ. त्याच कोळामध्ये भगवान वृष्णी वंशामध्ये भगवान श्रीकृष्णाचा अवतार आविष्कार झाला. म्हणून हरिहरा तुम्ही नका मानू भेद. एकच अंग आहे, दोन भाग आहे फक्त. ही जनार्दन स्वामींनी गुह्य गम्य आपल्याला नित्यनिमितीमध्ये आणून ठेवलेले महाराज. आणि एवढं सुंदर आणि शिल्पकलायुक्त मंदिर विश्वकर्माने बांधलं. पण 1235मध्ये एका यवन राजाने ते मंदिर पाडून टाकलं. तिथं मशीद बांधली. जे शिवलिंग आहे ते तिथं सूर्यकुंड आहे, त्या सूर्यकुंडात टाकून दिलं. पुढं अहिल्याबाई होळकराच्या वेळेस म्हणजेच 1734मध्ये एक राणोजी शिंदे नावाचं राजे होऊन गेले. त्यांना कळलं की हे मंदिर या ठिकाणी होतं, म्हणून त्यांची राजसत्ता असल्यामुळं त्यांनी ते मंदिर तिथून ते बाजूला केलं आणि तिथं नवीन मंदिर बांधलं. आणि कळलं होतं की हे शिवलिंग सूर्यकुंडात आहे. सूर्यकुंडातून ते शिवलिंग आणलं आणि 1734मध्ये परत स्थापना केली. ते एक सिद्ध महापुरुष होते, त्यांच्या हातानं स्थापना केली. त्या महाराजांचं नाव आहे रामचंद्र बाबा. असतात असे काही महापुरुष. इथं सुद्धा भगवान श्रीरामाची प्रतिष्ठा करताना एक फक्करदास महाराज होते, त्यांच्या हातानं श्रीरामाची पूजा झाली. ते तर फक्कड होते महाराज, ते देवाला सुद्धा शिवे द्यायचे. असं म्हणतात की राम मूर्ती तिथं ठेवलेली होती, ती उचलणारच लोकांना. मग त्या ब्राह्मणाने विचार केला की ही रामाची मूर्ती का उचलणार? आणि मग वेगवेगळ्या लोकांना बोलवलं, ब्राह्मणाला बोललं, विद्वानाला बोलवलं की काय भानगड. पण या भागात कोणी एखादा सिद्ध पुरुष पहा, त्यांचा स्पर्श झाला की मूर्ती उठन. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. थोडा वेळ झाला तर हरकत नाही. पण त्र्यंबक आहे, जनेश्वराची प्राणप्रतिष्ठा तुम्ही जर गेलात, जनेश्वराचा नंदी खूप मोठा आहे. आणि कर्फ्यू लागला, असंच वातावरण बंद झालं, माणसं कमी, आणि ती मूर्ती मंदिरात जाईनाच, उचलानाच. बाबाजी गेले पूजाला, तोवर तुम्ही घ्या म्हणे मंदिरात मूर्ती. आम्ही विद्यार्थी होतो, आता काय करायचं? आणि मुहूर्त टाळून जाईल. बाबाजीने सांगितलं मी पूजा व्हायचीपर्यंत तुम्ही मूर्ती घ्या तिथं संतोषगिरी महाराज. कुठं जाते ती मूर्ती? लाकडून घे, ओढ तिकडं. का माणसं थोडे, मूर्ती खूप मोठी द्या झाडांनी. पूजा झाली तर बाबाजी तो हालनच, काय करायला पाहिजे? मग बाबाजीने सांगितलं ओ नंदी महाराज, असं काय करताय? मी तुमची स्थापना करतो, या लोकांनी माझं नाव दिलं म्हणे या मंदिराला, असं नका करू. बाबाजीची भाषा. चला हात लावला फक्त नंदी, वडा रे लावलं, सोल दोरलं, गेलं, ओढलं पोराने. असं पण मिळतं पाहिलं. आणि म्हणून त्या राणोजी शिंदेने त्या रामचंद्र बाबाच्या साहाय्याने महाकालेश्वरची स्थापना केली. ते फक्करदास महाराज म्हणजे आहे तपोवनामध्ये फिरत राहतात, रामराम म्हणत राहतात. त्यांना बोलून आणलं, त्या काय लोटा सोटा लंगोटा एवढंच होतं त्यांच्याजवळ. त्रिकाल गोदावरीचं स्नान करायचं, रामनामाचं जप करत, हातात सोट्या होता. म्हणजे क्या है महाराज, चलो प्राण प्रतिष्ठा के लिए राम मंदिर की, चलो चलो आएंगे. क्या हो गया? बोले मूर्ति उठा नहीं सकते. ए श्री राम क्या है, आप मूर्ति बिठा रहे हैं, उठाता कि नहीं, उठता कि नहीं? ये देखा कि मेरे हाथ में सोटा है. अरे 2-4 लोकांनी उचलून ती मूर्ती ठेवून दिली. घाबरला देव सुद्धा. नंगेशे म्हणून आम्ही नागे.
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम अलख निरंजन जय जय अलख निरंजन अलख निरंजन जय जय अलख निरंजन त्या रानोजी शिंदे नावाच्या राजांनी अजूनही शिंदे परंपरा जन मावळ देश होता पूर्वी, आता मध्य प्रदेश आहे. अजूनपर्यंत वाटचाल त्यांचीच आहे. शिंदेचे ना मुख्यमंत्री बहुतेक आतापर्यंत तेच परिवार आहे. असं जन्मोजन्मी कामाला येणारे शुद्धरी पुण्याची महाराज. म्हणून 1734मध्ये त्यांनी परत महांकालेश्वराची स्थापना केली. अतिशय चांगलं आणि दोन्ही भूभागाचं भाग महांकालेश्वराचं मंदिराचं स्थापत्य असे की दक्षिण भारतासारखं पण आहे, उत्तर भारतासारखं पण आहे आणि दक्षिण भारत उत्तर भारताचं साम्य असणारं स्थापत्यशास्त्र महांकालेश्वर मंदिराचं आहे. आणि म्हणून तिथं महाकाल आहे, तो काळाचा बहुकाळ अनादि बहुकाळ कालखंड कालमृत्यू कालाग्नी कालनाशम नमामि शीर्षा देवम किं न मृत्यू कर्षते. भगवान श्रीराम त्या ठिकाणी आलेले आहेत. भगवान सुग्रीवासह सुग्रीव महाराज परत दक्षिण जाताना महांकालेश्वरहून गेले असं पण उल्लेख आहे. आणि आत्तापर्यंत शिंदे परिवाराचं किंवा त्या परिवाराचं की त्या वंशामध्ये महांकालेश्वराचं स्थापना केली असल्यामुळं पुण्यश्लोकच कुळ म्हणायला पाहिजे. आणि त्या कुळाचं आत्तापर्यंत हे चालू आहे. असं अनादी काळापासून तर आतापर्यंत जसं ज्योतिर्लिंगाचं महत्त्व बाबाजीची शक्तिस्फूर्तीनं स्मरण होईल तेच व्यासगात घेऊन सांगण्याचा प्रयत्न करण्यात येईल. जय जनार्दन.